मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक तरमुखे. मी संभोग तज्ञ असून म्हणजेच ज्या पुरुषांना, ज्या मुलांना लिंगाविषयी, जे संभोगाविषयी ज्या तक्रारी आहेत, म्हणजेच लिंगात ताठरता न येणे, त्वरित वीर्य बाहेर येणे किंवा लिंगाविषयी कोणती समस्या असो, किंवा जे पुरुष नपुसक झाले आहेत, म्हणजे ज्यांचं लिंग बिलकुल उठत नाही, बिलकुल त्याच्यामध्ये ताठरता राहिलेली नाही किंवा थोडीफारच ताठरता राहिलेली आहे, शरीर संबंध करताना खूप अडचण येते, स्टॅमिना राहत नाही, टायमिंग राहत नाही, यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरची प्रॅक्टिस असलेला व सर्वांना गुण देणारा डॉक्टर म्हणून मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, आजपर्यंत जोही व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे त्याची 100% संभोगाविषयी असलेली तक्रार ही मी दूर केलेली आहे. जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण स्क्रीनवर जो फोन नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून आपण आपल्या आजाराविषयी माहिती देऊ शकता. मित्रांनो, मी संभोग तज्ञ असल्या कारणाने, म्हणजे सेक्स प्रॉब्लेम ज्यांना आहे यावर उपचार करणारा डॉक्टर असल्या कारणाने माझं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही व इतर देशातही खूप नाव गाजलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्हाला खात्रीशीर उपचार हवा असेल, आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला पण आपणास फरक पडलेला नसेल, तर आपण डोळे झाकून माझ्याकडे या, उपचार घ्या. मित्रांनो, अनेक डॉक्टर लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलवतात, तुमच्याकडून अनेक वेळेस पैसे घेतात, पण तुमच्या पदरी काय पडतं तर पूर्णपणे निराशा. कोणी 6 महिने गोळ्या खातोय, कोणी वर्षभर गोळ्या खातोय, कोणी 2 वर्षभर गोळ्या खातोय, कोणी ह्या डॉक्टर उपचार घेतोय, कोणी त्या डॉक्टर उपचार घेतोय, पण फरक 0. आणि अनेक लोक तर मित्रांनो, मी अनेक मुलांच्या वडिलांना सांगतो, तुमचे मुलं सिल्डेनाफिल, टाडालाफिल अशा गोळ्या खाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ राहिलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, तुमचे जर मुलं असे गोळ्या खाऊन अगदी कमी वयामध्ये जर शरीर संबंध करत असतात तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, तुम्ही त्यांच्याशी बोला. व जे लोक अशा गोळ्या खाते त्यांना मी एकच सांगत, तुम्ही ह्या गोळ्यांची साईड इफेक्ट सर्च करून बघा. अशा गोळ्यांमुळे तुमचं लिंग उठायचं नंतर पूर्ण बंद होऊन जातं. त्यामुळे मित्रांनो, ह्या गोळ्या खाऊ नका. तर आज जो विषय घेऊन आलेलो त्या विषयाचं नाव आहे, अनेक लोक केमिकलच्या गोळ्या खाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊन राहिलेले आहेत. मित्रांनो, माझ्याकडं अनेक प्रकारचे, अनेक वयातील लोक येतात. ते तक्रार करतात की डॉक्टर साहेब, आम्ही खूप सिल्डेनाफिल, टाडालाफिल या गोळ्याचं सेवन केलेलं आहे आणि आजची अशी परिस्थिती आहे की आता ह्या गोळ्या खाऊनही आमच्या लिंगामध्ये बिलकुल ताठरता येत नाही. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ह्या गोळ्या पहिली गोष्ट म्हणजे सेक्ससाठी बनवलेल्याच नाहीत. या गोळ्या हृदयाच्या आजारासाठी बनवलेल्या आहेत. पण अनेक मेडिकलमध्ये ह्या गोळ्या सहज उपलब्ध होत असल्या कारणाने अनेक लोक याचं सेवन करतात व स्त्रीची संभोग करतात. पण मित्रांनो, ह्या गोळ्यापासून एवढं नुकसान होतं की नंतर अक्षरशः लिंग उठायचंच बंद होतं. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे, आयुर्वेदिक उपचार करणारा डॉक्टर आहे. तुम्हाला जर अशा गोळ्यांची सवय लागलेली असेल तर पहिली गोष्ट सांगतो, ह्या गोळ्या खाऊ नका व स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमची बायको तरुण आहे, तुम्ही तरुण आहात, किंवा तुमची बायको थोडीफार वयस्कर झाली आहे, तुम्ही वयस्कर झालेले आहेत, तर तुम्ही किती दिवस गोळ्या घेणार व किती दिवस तुम्ही शरीर संबंध करणार? तर अक्षरशः एकच सांगतो, अशा गोळ्या खाऊन सेवन करू नका. तुम्हाला मित्रांनो, ऑल भारतामध्ये एकही असा डॉक्टर भेटणार नाही की ह्या गोळ्या खाऊ नका म्हणणारा. प्रत्येक जण सांगत. आणि पहिली गोष्ट, एवढं खुल्या कोणताही डॉक्टर बोलत नाही. त्यामुळं
तुम्ही माझे कोणीतरी म्हणजे भारतीय वासी आहात, माझे कोणीतरी नातेवाईक आहात, माझे कोणीतरी मित्र आहात, तुमचं आणि माझं काहीतरी नाते, म्हणून तुम्हाला नुकसानापासून वाचवणे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे एकच सांगतो, केमिकलच्या गोळ्या खाऊ नका व स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ नका. मित्रांनो, अनेक लोक ऑनलाईन औषधाची मागणी करतात. मला हे सांगा मित्रांनो, तुमची कोणतीही तपासणी न करता औषध घेणं तुमच्यासाठी कितपत योग्य आहे? मित्रांनो, हे जे इतर डॉक्टर असतात तुमच्याशी गोड गोड बोलतात, हॅलो सर, हाय सर, कसे हे आप, तुम्हाला त्यांच्या बोलण्यामध्ये ते बरोबर अडकवतात. तुमच्याकडून पैशाची मागणी करून तुम्हाला औषधं पाठवत जातात. पण मला एक सांगा किंवा माझ्या कमेंट्समध्ये लिहा, तुम्हाला कितपत या औषधामुळे फरक पडलेला आहे? मित्रांनो, अनेक लोक आयुर्वेदिकच्या नावाखाली केमिकलची औषधे विकतात. त्यामुळे तुमचंही नुकसान होतं. त्यामुळे जे डॉक्टर लोक प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात यांच्याकडे तुम्ही उपचार घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते पण तुम्ही डॉक्टरला प्रत्यक्ष जाऊन भेटणं गरजेचं आहे. मला सांगा, तुम्हाला एखादं घर घ्यायचंय, तुम्ही ऑनलाईन जरूर खरेदी करू शकता, पण तुम्हाला ज्या घरामध्ये राहायचंय, जे तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्ही त्या जागेचा मालक कोण हे पाहणार, जागा कोणाच्या नावावर हे पाहणार, सर्व कागदपत्रे पाहणार. म्हणजे साहजिकच तुम्ही घराची पहिल्यांदा तपासणी करणार. तसं जर तुम्हाला लिंगामध्ये ताठरता येत नसेल, तरी तुमचं वीर्य म्हणजे सिमेंट बाहेर येत असेल, सेक्स करायच्या अगोदरच पाणी बाहेरच गळून पडत असेल, किंवा आतमध्ये योनीमध्ये घातल्या तुमचं पाणी पडत असेल, काहीतरी कारण आहे, 100% कारण आहे. मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन औषध घेता त्यावेळेस डॉक्टरशी तुम्ही बोलता किंवा डॉक्टरच्या हाताखालची जे असतात त्यांच्याशी बोलता, तुम्ही त्यांना माहिती सांगता, ते तुम्हाला औषधं पाठवून देता, पण कोणतीही तपासणी न करता ह्याच्यामध्ये तुम्हाला कितपत सत्यता वाटते? त्यामुळे एकच सांगतो मित्रांनो, शरीराचं नुकसान करून घेऊ नका. तुम्हाला ज्याही डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायची तुम्ही जरूर घ्या, पण ऑनलाईन औषधे घेऊ नका. कारण की तुमची लिंगाची तपासणी करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आलेला आहे हे महत्वाचं आहे. मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन असो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असो, किंवा आपल्याला आलेला नपुसकपणा असो, लिंगामध्ये ताठर अचानक गेलेली असो, अनेक आजारांमुळे लिंगाला काही प्रॉब्लेम आलेला असो, तर पहिली गोष्ट म्हणजे याची तपासणी करा. मित्रांनो, अनेकांनी मोठमोठे दवाखाने टाकलेले आहेत, अनेकांनी ऑनलाईन ऑफिस खोललेले आहेत. हे लोक टीव्हीला म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा जाहिरात देतात, तुमच्याशी ते गोड गोड बोलतात. पण मला सांगा मित्रांनो, असं का करताय तुम्ही? तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे. अरे, जोपर्यंत आपलं शरीराची तपासणी केली जात नाही तोपर्यंत औषध घेण्यामध्ये अर्थ नाही. मित्रांनो, थोडा विचार करा, तुम्ही तुमचं नुकसान का करून घेऊ राहिलेले आहे? मित्रांनो, तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यावं म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी बोलत नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची ती घ्या, पण पहिली गोष्ट डॉक्टरांनी तुम्हाला खात्री दिली पाहिजे की मी तुम्हाला 100% बरा करीन. मित्रांनो, गुण येण्यासाठी 6 महिने गोळ्या औषधं, 3 महिने गोळ्या औषधं, 2 महिने गोळ्या औषधं, वर्षभर गोळ्या औषधं खाणे हे काही उपयोगाचं नाही. अनेक मित्रांनो लोक सांगतात की चिक्कू खा, चिक्कू खाल्ल्यानंतर तू रात्रीभर बायको संग संभोग करशील. मित्रांनो, असं काही होत नाही. हे अनेक डॉक्टर लोक लबाड बोलतात. चिक्कूमुळे थोडंफार आपल्या शरीराला फायदा होईल, पण चिक्कूमुळे लिंग एखाद्याचं उठतं किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यामुळे लिंगामध्ये खूप ताठरता येते, असं काही होत नाही. मित्रांनो, तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाले पाहून जर तुम्ही आयुर्वेदिक औषध सेवन केलं, कारण की औषध हे सरकार मान्यता प्राप्त असतात आणि जे आयुर्वेदिक औषध सरकार मान्यता प्राप्त आहेत तेच तुम्ही घेणं गरजेचं असतं. अनेक लोक आयुर्वेदिकच्या नावाखाली पेशंटला सांगतात की आमचे आयुर्वेदिक औषध आहे, पण अक्षरशः ज्या काही पावडर्स असतात त्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक डॉक्टर ही गोळ्या कुटून, मग ते सिल्डॅनाफिल, टाडाल्फिल अशा गोळ्या कुटून ते तुम्हाला
खाऊ घालतात. त्याच्यामुळं जे डॉक्टर अगदी प्युअर आहेत तेही इमानदार असणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस हा पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही. आणि आता डॉक्टर तर कितपत इमानदार राहिले की तुम्हाला प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. एक डॉक्टर येतो, थोडी प्रॅक्टिस चालू करतो, थोड्या दिवसामध्ये तो लाखो रुपयाची प्रॉपर्टी घेतो, मोठं हॉस्पिटल बांधतो. मग हा पैसा येतो कुठून? तर तुमच्याकडून. तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, तुम्हाला काहीच समजत नाही. तुम्ही जे छोटे डॉक्टर असतात ना, तुम्ही त्यांना दाखवून घेतलं पाहिजे, कारण ते इमानदार असतात. त्यांच्या डोक्यामध्ये पैसे कमवण्याची प्रवृत्ती नसते. ते तुमच्याविषयी खूप प्रामाणिक असतात. त्यामुळं थोडं समजून घ्या. इमानदार डॉक्टर ओळखायचं शिका. डॉक्टर लोकांना तुम्ही मेले काय, जगले काय, कसलंही घेणं देणं नाही. फक्त तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला पैसे द्या आणि उपचार करून घ्या. मग त्या उपचारामध्ये तुमचं नुकसान झालं काय आणि काय झाले काय, काही घेणं देणं नाही. त्यामुळं मित्रांनो, मी स्पष्ट बोलणारा डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. संभोगाविषयी जर काही तुमची अडचण असेल तर पहिली गोष्ट सांगतो, केमिकलच्या गोळ्या खायचं बंद करून टाका. निसर्गाने ह्या पृथ्वीतलावर खूप सुंदर सुंदर औषधी वनस्पती बनवलेल्या आहेत, पण अनेक लोक आयुर्वेदिकच्या नावाखाली चुकीची ट्रीटमेंट पेशंट लोकांना देतात व त्यांचं नुकसान करतात. तर अशा गोळ्या औषधे तुम्ही घेऊ नका. मित्रांनो, जगामध्ये ही मोठ्यावर म्हणण्याजोगी इमानदार डॉक्टर राहिलेले आहेत. आपल्याला पण डॉक्टर इमानदार आहे की नाही समजलं पाहिजे व इमानदार डॉक्टरकडे उपचार घेतला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, जे बाप लोक आहेत, म्हणजे ज्यांना त्यांची मुलं जवान झालेले आहेत, यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. कारण की तुमचे मुले कॉलेजमध्ये जातात, तरुण व्हायला लागलेले आहेत, त्यांना चुकीचं मार्गदर्शन लोक करतात. अक्षरशः तुमचे तरुण मुलं सिल्ल्यानातील टाडालपील गोळ्या खाऊन मुलीबरोबर शरीर संबंध करतात, पण पुढे जाऊन थोड्या दिवसांमध्ये या गोळ्या चांगल्या इतका रिटर्न येतो की गोळ्या खाऊनही यांच्या लिंगामध्ये ताकद येत नाही. त्यामुळं यांच्या बायकांना अक्षरशः दुसरीकडे शरीर संबंध करावं लागतात, कारण ह्यांचं लिंग उठतच नाही. कारण कोणत्याही चुकीच्या गोष्टीमुळं जर ह्यांचं लिंग उठलंच नाही तर ह्यांच्या बायकांनी नेमकं केलं काय पाहिजे वगैरे. त्यामुळं तुमच्या मुलाला विचारा, अरे बाबा, तू केमिकलची गोळ्या खाऊन तर शरीर संबंध करत नाही ना? कारण की ह्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं हे केमिकलची औषधं खातात, सेवन करतात व आपल्या बायकोसोबत शरीर संबंध करतात. तर पहिली गोष्ट, ज्यांची मुलं जवान आहेत त्यांच्या बापांना माझं सांगणं आहे, तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या, त्याला विचारा, तो अशा चुकीच्या गोष्टी खाऊन शरीर संबंध करत नाही ना? तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपलं काम आहे आपल्या मुलाकडे लक्ष देणं. आणि प्रत्येक भारतीयाला आणि त्यातले महाराष्ट्रीय लोकांना माझं सांगणं आहे, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आणि स्वतः जरी गोळ्या खात असेल अशा केमिकलच्या तर खाऊ नका. काय अर्थ आहे मित्रांनो शरीर संबंध करण्यासाठी गोळ्या खाण्याचे? निसर्गाने आपल्या पृथ्वीतलावर खूप चांगली औषध दिली आहेत. आमच्यासारखे काही चांगले डॉक्टर आजही या पृथ्वीतलावर आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या, माझ्याशी चर्चा करा. माझा फक्त मित्रांनो 1 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यानंतर कोणतेही औषध खायचे नाहीत. माझ्या प्रत्येक औषधावर ब्रँडेड औषध आहे, कंपनीचे औषध आहे. मी कोणत्याही व्यक्तीला सुट्ट काही देत नाही. त्यामुळे मित्रांनो, एकच सांगतो, आपल्या डोळे दिले, डोळ्याने पहा की आपण चुकीचे तर उपचार घेत नाही. कारण की ऑनलाईन जे औषधं विक्रेते लोक असतात त्यांना फक्त पैशाची घेणं देणं आहे. त्यामुळे ह्यांच्या बोलण्याला तुम्ही बळी पडू नका. एक आपल्याला ऑनलाईन खरेदी करायची नाही की जमीन घेतली नावावर करून टाकली, असं बिलकुल करू नका. शरीर हे देवाने दिलेलं खूप एक सुंदर गोष्ट आहे आणि त्या शरीराच्या आतमध्ये जर तुम्ही चुकीचे पदार्थ टाकत असाल तर शरीर तुम्हाला एक ना एक दिवस धोका देणार. एक तर पहिली गोष्ट म्हणजे जेवण खूप दिवसाची नसतेच, आणि जर आपण चुकीच्या गोष्टी केल्या
आपल्या शरीराने नेमकं काय केलं पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला जीव तोडून सांगतो, केमिकलच्या गोळ्या खात असेल तर त्यापासून दूर राहा आणि संभोगाविषयी, ताठरतेविषयी जीही अडचण असेल ती येऊन मला दाखवा आणि अवघ्या 8 दिवसात कमीत कमी 90% बरे होऊन जा व 10% पूर्ण कोर्स झाल्यानंतर पूर्ण बरं वाटेल. मित्रांनो, मी आल्यानंतर प्रथम तुम्हाला कशामुळे हा त्रास झाला याचा शोध लावतो, तपासण्या करून घेतो. माझ्याकडे पुन्हा येण्याची आवश्यकता पडत नाही, कारण की मी कोणत्याही व्यक्तीला पुन्हा बोलवत नाही, हेलपाटे घालायला लावत नाही आणि 100% फरक देतो म्हणजे देतो. तर मित्रांनो, एकच सांगणं आहे, ऑनलाईन औषधं मागून घेऊ नका संभोगासाठी. हा, एकदा तुम्ही डॉक्टरला दाखवून घेतलं आहे, त्यांनी चेक तुम्हाला केलेला आहे आणि कोणते औषध असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो का इतर कोणते औषध असो, फरक पडण्यासाठी एवढे दिवस लागत नाही. 1 महिना खूप झाला आणि शरीर म्हणजे काय, हे काय कोणतं औषध खाण्याचं काय वस्तू नाही आहे. उठसूट गोळ्या खा, उठसूट गोळ्या खा, उठसूट गोळ्या खा. किती दिवस गोळ्या खाणार? आणि आपण जर सतत गोळ्या खात राहिलो तर त्याचा परिणाम शरीराला कवर काही होत नाही. शरीर त्याला अन्न समजायला लागतं, त्याच्यामुळे त्याचा कसलाही फायदा होत नाही. कोणत्याही डॉक्टरने तुम्हाला गोळ्या औषध दिली जास्तीत जास्त 1 महिना आणि फरक पडायसाठी एवढे दिवस कशाला लागतात. आपण साहजिक समजा व्यायाम चालू केला, 10-15 दिवसांमध्येच आपल्याला स्फूर्ती यायला लागते, ताजेतवानं वाटायला लागतं. असं तर होत नाही ना, की खूप दिवसांनी बरं वाटायला लागतं, असं होत नाही. शरीर हे त्वरित आपल्याला रिॲक्ट करत असतं. त्यामुळं जर कोणता डॉक्टर तुम्हाला म्हणला वर्षभर गोळ्या खावा लागते, 2 वर्ष गोळ्या खावा लागते, तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्हाला कसलाही फरक पडणार नाही. हेलपाटे घालू थकतात, पण गुणाचा कसलाही पत्त्या नाही आणि फक्त पैसे वाया जातील. काय कोणाचं ऐकत बसू नका. आमच्यासारखे म्हणतात, डॉक्टर जे आहेत ते स्पष्ट बोलतात. मित्रांनो, माझा स्वतःचा चॅनल हा मॉनिटाईज चॅनल आहे, मान्यताप्राप्त चॅनल आहे आणि मी एक खरा बोलणारा डॉक्टर असल्या कारणाने मी जे माझ्या हृदयात आहे तेच माझ्या तोंडावर आहे. मी फक्त हा विचार करतोय की देवाने मलाही लेकरबाळे दिलेले आहेत, तुम्हाला पण लेकरबाळे दिलेले आहेत. तुमच्या लेकरबाळाचं नुकसान होतं का? कारण की तुमच्या मुलाकडं कोणतंच लक्ष नाही की आपला मुलगा शिक्षणासाठी गेलाय, तो नेमकं करतोय काय, तो कोणाच्या संपर्कात आहे, तो कोणत्या गोळ्या औषधं खातोय, हे तुम्हाला माहीत नाही. पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला हे सगळं माहिती आहे की मुलं काय करतात. आणि मला अक्षरशः मित्रांनो 20 वर्षाची मुलं, 18 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 30 वर्षाची मुलं फोन करतात की सर, आम्ही खूप गोळ्यांचं सेवन केलं आणि शरीर संमत केले, आता आमचं लग्न जमलंय, पण आमच्या लिंगामध्ये गोळी खाऊन येतात, त्यात आम्ही काय करायचं. तर मित्रांनो, ते लोक माझं अक्षरशः बोलणं खातात. मी डायरेक्ट बोलतो, तुम्हाला फाटवायला पाहिजे, कारण की तुम्हाला कुणी सांगितलं होते अशा गोळ्या खाऊन शरीर संबंध करण्याचं. मूर्खासारखे निर्णय घेतात आणि त्या गोळ्याचं सेवन करतात, कारण ह्यांना मार्गदर्शन करणारा कोणी नसतो. कोणतरी एखाद्या व्यक्ती ज्याला मेडिकल लाईनचं थोडंफार माहिती आहे तो सांगतो, सोहरा गोळी खा, वियाग्रा गोळी खा, त्यांनी लिंगामध्ये खूप ताठरता येते. हे साहेब खातात, लिंगामध्ये ताठरता येते, आल्यानंतर शरीर संबंध करतात. त्यांना असं वाटतं की वास काय, मला स्वर्ग मिळालं, स्वर्ग सुख मिळालं. पण हे स्वर्ग सुख नसतो, तर हे आयुष्याची बरबादी असते. मित्रांनो, अनेक लोक जीवन व्यवस्थित जगतच नाहीत, कोणतीही गोष्ट देखाव्यासाठी करतात. देखावा करून काही होत नाही, त्याच्यामध्ये फक्त आपलं नुकसानच होतं. इमानदार डॉक्टरांकडेच तुम्ही उपचार घेत चला. इमानदार डॉक्टर हे पैशाच्या मागे लागत नाहीत, त्यांचा एकच उद्देश असतो, तुमचं भलं झालं पाहिजे. जसे आम्ही आमच्या लेकरांविषयी विचार करतो की आमच्या लेकरांचं भलं झालं पाहिजे, तसं इमानदार डॉक्टरही हा विचार करतो की तुमचंही लेकरांचं भलं झालं पाहिजे, तुमचंही भलं झालं पाहिजे. त्यामुळं मित्रांनो, आत्ताच सांगतो, केमिकलची औषधं खाऊ नका.
वाईट सवय असतील त्या आजच सोडून द्या. फक्त 1 महिन्याभरच आयुर्वेदिक औषधं खावा. आयुर्वेदिक औषधही जास्त दिवस खाणं हे शरीरासाठी उपयोगाचं जास्त पडत नाही. त्यामुळं तुम्हाला जर बरं व्हायचं असेल, तुम्हाला संभोगाविषयी कोणतीही तक्रार असेल, या उपचार घ्यावं, कायमस्वरूपी बरे होऊन जावा. अनेक लोक सांगतात हे खा ते खा, त्यांनी थोडाफार फायदा होतो. पण एक तर मी असा व्हिडिओ पाहिला एका डॉक्टरांचा, 2 चक्कू खा व रात्रभर संभोग करा. मित्रांनो, मला हेच कळत नाही, काहीतरी सांगायचं व्हिडिओमध्ये, काहीतरी बोलायचं आणि लोकांना मिसगाईड करायचं. जर 2 चक्कू खाऊन जर रात्रभर सेक्स करता आला असता तर लोकांनी फक्त चक्कूच्याच बागा लागल्या असत्या. पण काही लोक तर चक्कूच्या बागातच जाऊन बसले असते. खा 2 चक्कू आणि कर बायकोची शरीर संबंध. काहीतरी सांगायचं, लोकांना वेड्यात काढायचं, पैसे कमवायचा धंदा करायचा. हे लोकांना असं वाटतं की आम्ही या पृथ्वीवर आयुष्यभरासाठी कायमचं जगायला आलो. मित्रांनो, आपला पत्ता वैकुंठ भूमी आहे. काही संघ घेऊन जायचं नाही, सर्व इथंच राहणार आहे. आपण जे कर्म करतो तेच आपल्याला भोगावं लागतं. आणि असं कधीच होत नाही की वाईट कर्म केल्याने चांगलं झालंय. जगामध्ये जे जे लोकांनी दोन्हीमध्ये पैसा कमवलेला आहे, ज्यांनी दुसऱ्याच्या चांगला पैसा हा चुकीचं मार्गदर्शन करून आपल्याकडे घेतलेला आहे, त्यांचं मित्र चांगलं होत नाही. जगामध्ये जो जे कर्म करतो तो फेडतो. एक दिवशी मारायचंच आहे, मग कशासाठी करायचं? नुसतं पैशाची हाव, लोकांना चुकीचं मार्गदर्शन. आणि मित्रांनो, आमच्यासारखे खूप कमी लोक आहेत की ते तुम्हाला खरा रस्ता दाखवतात, चांगला रस्ता दाखवतात. ठीक आहे, आमचे दवाखाने छोटे आहेत, कारण की आम्ही विनाकारण लोकांकडून पैसे लुबाडत नाहीत, लोकांना लुटत नाहीत किंवा लोकांना चुकीचं मार्गदर्शन करत नाही. तुम्ही तुमच्या गावामध्ये पाहिलं असेल की ज्या डॉक्टरांनी एक छोटंसं दवाखाना टाकलं होता, त्यानंतर त्यांनी खूप मोठी बिल्डिंग बांधली, मोठी गाडी घेतली, तुमच्याच गावाच्या आसपास कितीतरी जमीन घेतली, जागा घेतली किंवा शहरात जागा घेतली, इतर ठिकाणी जागा घेतली. बँक बॅलन्स त्यालाही कुठून येतो? तर तुमच्याकडूनच लुटलेला पैसा. गरज नसते काही गोष्टींची, का औषधांची, तरीही तुमच्या माती औषध मानली जातात. आणि तुम्ही तरी काय करणार? तुम्ही मजबूर असता, त्यामुळे औषधं घ्यावी लागतात. तुम्हाला असं वाटतं इथं गुणी तिथं गुणी, का तुम्ही एवढे घाबरलेले असतात की तुम्हाला काय करावं हे सुचत नाही. त्यामुळे एकच सांगतो, आता डोकं जागेवर ठेवा. केमिकलच्या गोळ्या खाऊ नका. आयुर्वेदिक औषधे फक्त 1 महिनाभरच खा व 100% गुण घेऊन जा. मित्रांनो, मी खूप फेमस डॉक्टर आहे, खात्रीशीर डॉक्टर आहे आणि स्पष्ट बोलणारा डॉक्टर आहे. तुमचा जर माझ्यावर भरोसा असेल तर माझ्याकडे उपचाराला या. 8 दिवसामध्ये तुम्हाला 90% बरं करेल. फक्त 1 महिन्याभर औषध घ्यावी लागते. 1 महिन्यानंतर कसलीही गोळी नाही, कसलंही औषध नाही. सांगत तेच करा. आणि तुमचा जर माझ्यावर भरोसा नसेल तर माझ्याकडे येऊ नका. पण ज्याही डॉक्टर आपण उपचार घेतात त्यांचा जर तुम्हाला गुण आला तर मला जरूर माझ्या कमेंट्समध्ये सांगा की मी डॉक्टर तिथे गेलो व मला फरक पडला. मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन व प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन याच्यासाठी म्हणजे जर लिंगामध्ये तुमच्या ताकद नसण्यासाठी माझ्याकडे खूप उत्कृष्ट औषध आहेत. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की मी तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण बरं करून टाकेल. आणि एवढा स्पष्ट बोलणार जर कोणी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर असला तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, मी एवढं स्पष्ट बोलतो त्यामुळे निगेटिव्ह कमेंट येणं साहजिकच आहे. जे इतर डॉक्टर लोकांचे काही हस्तक असतात, लोक असतात, त्यांना माझ्या बोलण्याचा राग येणं साहजिकच आहे. त्यामुळे ते कमेंटमध्ये काही ना काही चुकीचं टाकलं तरी काही अडचण नाही. लोक संत ज्ञानेश्वर महाराजांना वाईट बोलले, तुकाराम महाराजांना वाईट बोलले. जगामध्ये जे जे चांगले लोक होऊन गेले त्यांना लोकांनी शिव्या दिलेल्या आहेत, कारण लोकांना चांगलं आवडत नाही. त्यामुळे मित्रांनो, कमेंटचा विचार मी ज्यादा करत नाही आणि शक्यतो मी वाईट कमेंट ह्या पाहतही नाही. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, सत्याच्या बाजूने उभा राहा. सत्य शेवटी सत्य असतं.
आणि सत्यवाला माणूस त्याच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. मित्रांनो, कोणाचंही नुकसान करून आपण आपलं चांगलं करू नये. पण डॉक्टर लोक आता मानवाशी इमानदार राहिलेले नाही. तिकडे पेशंटला काही होऊ, फक्त आम्हाला पैसे द्या. मित्रांनो, अनेक लोक दवाखान्यांमध्ये मरतात, मोठमोठ्या दवाखान्यामध्ये मरतात, छोट दवाखान्यामध्ये मरतात. तरी डॉक्टर लोक पेशंटचं बिल घेतल्याशिवाय बॉडी सोडत नाही. अनेक डॉक्टर लोकांनी तर बाउन्सर लोक ठेवले, बिल भरा तर बॉडी. मित्रांनो, कितपत योग्य वाटतं? एक तर माणूस मेलाय आणि गरिबांनी पैसे आणायचे कुठं? सरकारने तसा नियम केला पाहिजे की जिथं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं पूर्ण बिल माफ झालं पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं आणि सरकारने केलं पाहिजे. पण मित्रांनो, डॉक्टर लोकांची पोच, त्यांची पोझिशन, त्यांच्याकडे असलेली पॉवर याच्या पुढं सरकारचंही काही चालतंय असं मला काही वाटत नाही. पण तो भाग वेगळा विषय आहे. आपण साधे गरीब माणसं आहोत, तो आपला विषयच नाही. त्यामुळं एकच सांगणं आहे की सत्याच्या बाजूने तुम्ही उभे राहा आणि चुकीचा औषध उपचार करून घेऊ नका, शरीराचं नुकसान करून घेऊ नका व इमानदार डॉक्टर उपचार घ्या. जर आपणास हे माझे विषय आवडलेले असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपण चॅनल सबस्क्राईब केलं तर अक्षरशः आम्हाला बरं वाटतं. कारण की तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. अनेक भागामध्ये माझा व्हिडिओ अनेक लोक पाहतात. तुम्ही मराठी भाषिक आहात, मी मराठी भाषिक आहे, हिंदी आपली भाषा आहे, सर्व आपल्या भाषा आहेत. पण तुम्ही अभिमान बाळगा की आपले एक महाराष्ट्रीयन माणूस एवढा स्पष्ट बोलत आहे, आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत आहे. तर आपणही चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. माझ्यासारख्या डॉक्टरला आपण सहकार्य केलं पाहिजे. कारण की आपल्या सहकार्यामुळे आमच्याही हृदयामध्ये बरं वाटतं, आमच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. त्यामुळं ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला त्यांचे मी धन्यवाद मानतो. व जे कोणी अजून केलेलं नाही व व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपल्या थोड्याशा मदतीने अनेक लोकांचे कल्याण होऊ शकतं, अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ शकतो. व संभोगाविषयी ज्यांनाही अडचण आहे, ज्यांनाही काही तक्रार आहे, जेही लोक आजारी आहेत त्यांचं जीवन सुखी होऊ शकतं. मित्रांनो, सर्व समस्या आपण समजू शकतो, पण लिंगाविषयीची समस्या ही खूप मोठी समस्या आहे. कारण की ज्या व्यक्तीला सेक्स करता येत नाही, अक्षरशः त्या व्यक्तीला मरत असूनही स्त्री पुढं अपमानित व्हावं लागतं. त्याला हे सुचत नाही की मी नेमकं काय करू आणि काय नाही. कारण की मित्रांनो, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गोष्ट असत आणि परमेश्वर दिलेली गोष्ट असेल तर ती संभोग आहे. आणि तीच जर नसेल तर जीवनामध्ये कोणताही कसलाही अर्थ नाही. खूप चांगलं घर आहे, पैसा आहे, सर्व गोष्टी आहे, प्रतिष्ठा आहे, पण शरीर संबंध करता नसेल तर त्या माणसापेक्षा जगामध्ये कोणी दुःखी प्राणी नाही. मित्रांनो, माझ्याकडे खूप अति श्रीमंत लोक येतात, गरीब लोक येतात, मध्यमवर्गीय लोक येतात, 2-2, 3-3 कोट त्यांच्याकडे गाड्या आहेत, ज्या किमतीच्या गाड्यात अशी लोक येतात. माझ्या पुढे अक्षरशः रडतात, ते आपली व्यथा सांगतात. त्यांच्या हे लक्षात आलेलं असते की आपण पैसा तर कमवला, पण पैसा कमवता आजार पण कमवतो. आणि मित्रांनो, आजार पडणं हे जरी काही गोष्टी आपल्या हातात नसल्या तर आपल्या चुकीमुळे जर आपली संभोग शेती निघून नसेल तर त्यासारखं दुःख कोणतंही नसतं. त्यामुळं जर तुम्हाला संभोगाविषयी काही तक्रार असेल तर काळजी करू नका. आपण माझ्याकडे या, उपचार घ्या व बरे होऊन जावा. तुम्हाला जर इतर डॉक्टरांकडे जायचं असेल तर बिलकुल जा, त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर बिलकुल घ्या. आणि जर सगळीकडे जाऊन तुम्हाला कुठंच गुण आलेलं नसेल तर माझ्याकडे या. कारण की माझ्याकडे जे औषध आहे ते कोणत्याही व्यक्तीकडे नाही, कोणत्याही डॉक्टरकडे नाही. आणि माझं औषध खूप खात्रीशीर आहे. तुमचा विश्वास असेल माझ्या तर या, उपचार घ्या, कायम शिकवून जावा.
पुन्हा मित्रांनो आपल्या विनंती करतो, असं सहकार्य करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला व इतरांना शेअर करत चला. रजा घेतो. नमस्कार.